छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेकाची तयारी चालू होती त्यावेळी ब्रिटिशांचा एक वकील हेनरी ऑक्झिटिन हा सुमारे 22 दिवस त्या रायगडावर उपस्थित होता। त्यावेळी त्याच्या सोबतीस एक दुभाषिक नारायण शेणवी सुद्धा होता। या हेनरी ऑक्झिटिनचं काम होतं की महाराजांसोबत तहाची बोलणी करून त्याच्यावर महाराजांची मंजुरी घेणे। राज्याभिषेकाचा हा टोलेजंग व रमणीय समारंभ हा अनेक दिवस चालू होता, परंतु या हेनरी ऑक्झिटिनचं काही या समारंभाला लक्ष लागेना। ईस्ट इंडिया कंपनीने त्याला जे काम सोपवले होते ते कसे पार पाडता येईल याच विचारात तो मग्न असे। निरनिराळ्या अधिकाऱ्यांना भेटणे, त्यांच्यासोबत तहाच्या बोलणी करणे यातच त्याचे दिवस जात होते। त्या जो तहाचा मसुदा तयार केला होता त्यामध्ये 22 कलमे होती। एके दिवशी हेनरी ऑक्झिटिनने छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली व तो मसुदा त्याच्या समोर सादर केला। त्या 22 कलमी मसुदामध्ये 21 कलमे ही व्यापार विषयक होती। महाराजांनी ते सगळे 21 कलमे वाचली व त्याची मंजुरी सुद्धा दिली, परंतु 21व्या कलमाला त्यांनी नामंजूर केले। ते 21वे कलम असे होते की मराठी राज्यात इंग्रजांची नाणी चालवावी। म्हणतात ना, विंचवाचे विष हे शेपटामध्येच असते, त्याप्रमाणे इंग्रजींचा कपटीपणा महाराजांच्या लगेच लक्षात आला। ताबडतोब महाराजांनी हे 22वे कलम लगेच उडवून टाकले, नामंजूर केले। हेनरी ऑक्झिटिन ज्या प्रत्यक्ष अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी आला होता तेच काम, तोच मसुदा महाराजांनी नेमका उडवून टाकला। यावरून दिसून येते की महाराजांची दूरदृष्टी किती भव्य होती। जसा युद्ध करताना महाराज गनिमी काव्याने लढत असत, तसंच राज्यकारभार करताना सुद्धा महाराजांची तीक्ष्ण नजर असते।